शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली। शनिवारी वार्तांकनासाठी पोहोचलेल्या पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली। सतत पत्रकारांवरील हल्ले करण्याचे प्रमाण वाढल्याने या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे। या झालेल्या हल्ल्याबाबत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी देखील महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यांनी सांगितले की या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल। त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वाहनांच्या पासेसच्या बाबतीमध्ये जी एजन्सी काम करते त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी जाणाऱ्या पत्रकारांचे वादविवाद झाले। त्या ठिकाणी जे काम करणारे कर्मचारी होते त्यांनी आरेरावी करून त्या पत्रकारांना मारहाण केली। या संदर्भातली माहिती मिळाल्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित आरोपी जे आहेत त्यांना तात्काळ ताब्यात घेतलेला आहे। याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये 5ही आरोपींना अटक करण्यात आलेली होती। त्यांना 23 तारखेपर्यंत इशारा होता। आता ते माननीय न्यायालयाच्या समोर उपस्थित करून पुढील निर्णय घेतलेला आहे। साधारणतः त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांची संख्या त्या ठिकाणी एकूण फुटफॉल हा खूप मोठा स्वरूपाचा आहे। पत्रकारांच्या बरोबर चुकीचे वागणाऱ्या लोकांना सर्वसामान्य लोकांच्या बरोबर निश्चितपणे आरेरावीची भूमिका त्यांची निश्चितपणे असणार आहे। ते गृहीत धरून त्यांनी केलेल्या गुन्ह्यासंदर्भात योग्य ते शिक्षण। जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर।